नमस्कार मित्रांनो, आपण आज पिंपळगाव बसंत मंडीत आलेलो आहे. तारीख आज दिनांक 27 वार शुक्रवार. आणि बघू शकता दादा आपलं नाव संतोष वडाळी बोल, तालुका चांदवड. मित्रांनो, दादांनी आज माल आणलाय. थोडा किती आहे? मागचा एवढा किती रेटने गेला? 751. आणि आज काय मागताय व्यापारी? 761. आज मंडी आज केजीमध्ये काय वाटतं किती गेला पाहिजे? चांगला माल कमीत कमी 800 गेला पाहिजे. कारण की गेले 19 तारखेपासून आज ऊन पिढी ना तोंड दाखवते. हां, शेतकरी इतकी परिस्थिती झालेली आहे. हां, माफ नाही. गेल्या 4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. आज ऊन चालू आहे. म्हणजे इथून तो माल जाईल, माल उठावे आम्हाला. इथून तो माल जाईल. व्यापाऱ्यांना लोडिंगला प्रॉब्लेम येणार, रेट चांगले भेटले. बरोबर. आणि परंतु शेतकऱ्यांनी बी ओळखून न जाता, हां, कारण इतका प्रचंड पाऊस आहे. जरी यंदा भाव वाटत असेल तुम्हाला, तर शेतकरी प्रचंड नुकसान झालेलं आहे. काय कुठे शेतकरी उडवलं जाऊ नका. 700-800 गेल्या वर्षी 50 रुपये गेले आणि पुढल्या वर्षी 50 रुपये इकायचे. ध्यानात ठेवा, शेतकऱ्यांनी उडवून जाऊ नका. एवढे वर्ष पैसे झाले पाहिजे. यावर्षी सुवर्ण संधी. बरोबर, वर्ण संधी. हां, चालतं. गाव तालुका येवला देवळा. तोडा किती आहे आज? 7वा तोडा आहे. मागचा तोडा किती गेला? 721 रुपये. ओके. काय परिस्थिती आजकाल प्लॉटची तिकडं? आज अच्छा. बाकी देवळाकडे लागवडी संपल्या आहे का? नवीन लागवडी नाही, नवीन माल पण येणार नाही. चालतं. आणि आज किती मागता व्यापारी? आज 850ची पावती देऊन राहिले. लोकलला का? 850. मग चांगलं, आज चांगलं एकंदरीत. मागच्या तोड्यापेक्षा चांगला गेला. अच्छा, चांगलं. सततचा हा जो पाऊस चालू आहे याच्यामुळं काय एकंदरीत म्हणजे प्लॉट लक्षात, प्लॉटकडे जास्त लक्ष द्यावं लागते. पावडरी कंटिन्यू चालू कंटिन्यू. आणि ज्यानुसार खर्च त्यानुसार रेट कसे भेटत आहे? ठीकठाक आहे. अच्छा, चालतं. शुभम दिनकर गाडे, धाव शिंदवड. हो. तोडा किती आज? 6वा तोडा ना. मागचा तोडा किती गेलता? मागचा तोडा 50 कॅरेटचा होता. अच्छा. किती रुपयांनी खाली झाला तो? 751 खाली झाला. आज किती मागताय व्यापारी? आज 825 न मागितलं. पावती दिली 825. ओके, चालतं. खाली करताय का अजून थांबताय? नाही, आता अजून बघू ना. 850. हो, नाही 850 कसं खाली मी गेलं पाहिजे ना. हा, बरोबर आहे. भरपूर गाड्यांवरती माल लोकल जातो का एक्सपोर्ट जातोय? नाही, एक्सपोर्ट आहे ना. एक्सपोर्टला 800-850 पर्यंत तरी. हो. ठीक आहे, चालेल. तालुका कोणता आला? तालुका दिंडोरी. हो. आता नवीन माल चालू राहिले का? नाही, नवीन माल आता नवीन प्लॉट काय होत आहे चालू. हा, लागवडी जास्त कळ चालू होतं दिंडोरीला? नाही, मापत आहे. नवीन लागवडी म्हणजे केव्हा झाल्या? पावसाळ्याच्या साधारणतः 1 जुलैपासून तर 10 जुलैपर्यंत बऱ्यापैकी लागवड होती. आता आमच्या निपाट तालुक्यातला म्हणजे माल जवळपास संपत आला आहे. कमी प्लॉट आहे. तर दिंडोरीत काही सिच्युएशन आहे बॉस? दिंडोरीत आता कसं आहे, दिंडोरीचा जो पूर्व भाग आहे ना, तो अजून 15-20 दिवसामध्ये आवरल. बरोबर आहे. पण पश्चिमेकडच्या भागात आहे ना 15-20 दिवस टमाटर चालवायला टाइम आहे अजून. असं चालतं. ठीक आहे, चालतं. आणि तोडा किती आणलाय मार्केटला दादांनी? आता हा 15-16 तोडवा आहे. हा ना. पावसामुळे काय कंडिशन प्लॉटच्या? पावसामुळे पानं गेले. हा का? मालाला क्रॅकिंग येऊ राहिले. बरं. आणि दिंडोरीत खूप कमी राहतील. आता दिंडोरी साईडमध्ये पाऊस. हा ना. आता प्लॉट चालू होऊ राहिले दिंडोरीला? हा, म्हणजे आता सुरुवात होईल अजून 15 दिवसांनी. आपल्या निफाडमध्ये जवळपास प्लॉट आवरत आले. हा, दिंडोरी पट्टा चालू. हा, आता दिंडोरी पट्टा चालू होते. बरोबर. मागचा तोडा किती गेला होता? 750 रुपये. कसे रेट चालू आहे सध्या? काय वाटतं? रेट आता 600 रुपये, 750. एक्सपोर्ट वाले घेऊन आज काय मागू राहिले? आता 750 मागताय. 750 पावणे 800. लोकलला मागताय का? हा, लोकल 800 पर्यंत. ओके. आणि गुवाहाटी एक्सपोर्ट काही चालू काय माहिती? गुवाहाटी 900 रुपये. हा ना. आपण शेतकरी पण आहात आणि माल पण खरेदी करतात. माल पण खरेदी करतो. गाड्याचं नाव आपल्या? VFC. एकंदरीत काय अंदाज वाटतो ऑक्टोबर मध्ये काय रेट राहतील समोर? चांगले परिस्थिती राहील आता. हा ना. आवक कमी होईल ना मार्केटला? तेजी येईल आता? काही म्हणजे बघतोय आम्ही सोशल मीडियावर की अंदाज दाखवत आहे की 1500 पर्यंत मार्केट जाईल. काय वाटतं? 100% शक्यता आहे. चालतं. अजून 15 दिवस शेतकऱ्यांना एकंदरीत काळजी घेतली पाहिजे प्लॉटची. रेट काही पण निसर्ग पुढे शेतकरी काय करणार? बरोबर आहे. पावडरच मारते ना, त्याला औषधं फवारता आली पाहिजे ना. बरोबर आहे. जर सारखा पाऊस आहे तर कशी काय औषधं फवारा? चालतं. वाया जातील ना. 4-5 हजाराचं औषध मारायचंय म्हटल्यावर ते औषधाचा रिझल्ट मिळाला पाहिजे. बरोबर. म्हणजे जे रेट चांगले चालू सध्या.
तर मित्रांनो, आपण आजची परिस्थिती मंडीची बघितली टोमॅटोची पिंपळगावमधून. तर गेल्या 3 दिवसापासून जे टोमॅटोचे भाव चालू आहे ते टिकून दिसत आहे मित्रांनो. आणि सततच्या पावसामुळं आज बरेच शेतकऱ्यांनी माल ओला आणला होता, तर रेटमध्ये थोडासा फरक पडला. तर अजून व्हिडिओ आणत राहू, तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.